असताना जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. लक्षात असू द्या घड्याळामध्ये 12:53 झाले आहेत आणि अजून सुद्धा आपण आजचं शेड्यूल हे कंप्लीट करणं गरजेची गोष्ट आहे. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे. सुंदर फटका इनफिल्डच्या वन फोर्स केला गेलाय. पहिला चेंडू आपण बघू शकता. वन बाउन्स गॅदर होत असताना अगदी आमच्या समालोचन कक्षेच्या स्वागताकरिता चौकार 4. पहिल्या चेंडूवर सुंदर पद्धतीने इनफिल्डच्या वन चेंडूला खेळून काढलं. जसं टीव्हीएस ची चावी जर कोणाची हरवली असेल, एनटॉकची गाडी आहे, एनटॉकची चावी या ठिकाणी हरवली आहे तर आपल्याकडे जमा केलेली आहे, तर कोणाची हरवली असेल तर या ठिकाणी येऊन घेऊन जावा. ऑन साइडला गॅदर केलं जातं. या चेंडूला शॉट मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 5 या अंकांवर. मनोज हा फलंदाजी मार्कवर आपण बघू शकतायत. 5 धावा वैयक्तिक. उमेश आदित्य याला आपण बघताय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल इज मिंगल आणि त्यानंतर 5 धावा स्कोर कार्डवर. लेग ग्लान्स केलाय सुंदर पद्धतीने. तंत्रयुक्त फटका, नटराज शॉट ज्याला म्हटलं जात आहे, एकदा कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड, 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. आदित्यला आपण बघताय गोलंदाजी मार्कवर. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय. हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये यशवंत स्मृती रानाळ आणि आई गावदेवी आमराई. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फटका फसलाय आणि फटका फसत असताना शॉट आपण बघू शकताय तर थोडासा फसलाय. अर्थातच फलंदाज बाद होईल. उमेश याच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना मित्रांनो, जेणेकरून आपल्याला पॅड घालावे लागतील, हेल्मेट घालावे लागतील आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. कारण की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं की जिथे अँजेलो मॅथ्यूज हा वेळेवर उपस्थित झाला नाही मैदानाच्या आतमध्ये आणि तो मात्र पहिला गडी बाद गेला टाइम आउटच्या माध्यमातून, हे आपण बघितलंय. म्हणून क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्व आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज रेडी ठेवा, कारण की एक दिवसा अगोदर आयोजकांनी तुमच्यापर्यंत मात्र हे शेड्यूल पोहोचवलंय. बरोबर, या दिवसाला तुमची मॅच आहे, या वेळेमध्ये मॅच आहे, हे संपूर्ण तुम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा खेळाडू उपस्थित राहत नाही, वेळेवर उपस्थिती दर्शवली जात नाही. आणि त्यानंतर आपण बघतोय या अशा पद्धतीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, वेळेला खूप महत्व आहे खेळाडू मित्रांनो. कारण की जिथे टाइम आउटचा नियम हा पहिला गडी बाद झाला अँजेलो मॅथ्यूज याला आपण बघितलं आणि त्यानंतर जो वाद निर्माण झाला तिथून बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड मध्ये आणि तिथून खेळाडूंच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती दर्शवली गेली नाही. कारण की जेव्हा सामना जिंकला बांगलादेशने, श्रीलंकेने मात्र तिथे हँडशेक केला नाही आणि त्याची दखल घेतली आयसीसीने आणि श्रीलंका संघाला मात्र बाद केलं आणि बॅन केलं. आणि त्यानंतर बीसीसीआयने मात्र त्यांची फंडिंग सुद्धा बंद केली, हे मात्र आपण बघितलंय.
आज आपण बघू शकता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अशा काही स्पर्धा आहेत जिथे मात्र ही नियमावली ॲक्युरेट हाताळली जाते. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं नक्कीच प्रामुख्याने नाव घेईन. ॲक्युरेट 9 वाजता सामने चालू होत आहेत आणि डिसिप्लिन क्रिकेट नक्कीच दाखवलं गेलं आहे. आज BC4च्या फॉर्मॅटमध्ये भिवंडीमध्ये सुद्धा आपण बघू शकतात मोठमोठ्या स्पर्धा 8:30 वाजायच्या सुमारास चालू होत आहेत. हे क्रिकेटची खासियत आहे. म्हणून क्रिकेटला जो जपेल क्रिकेट त्याचं नाव वरती घेऊन जाईल आणि क्रिकेटला जर तुम्ही मात्र पाठपुरावा कराल तर नक्कीच तुम्हाला मात्र क्रिकेट जसं वरती घेऊन जातं ना तसंच खाली सुद्धा घेऊन येत आहे. म्हणून मातीशी एकनिष्ठपणा, वेळेला महत्व, तदनंतर प्रामाणिकपणा हे सर्व गोष्टी ज्या खेळाडूमध्ये असतील ना तो खेळाडू आज आपण बघतोय उच्चच्या उंच स्तरावर जाऊन पोहोचलाय. कारण की आज आपण बघितलं ज्याने 50व शतक झळकावलं गेलं मॉडर्न मास्टर विराट कोहली यांनी सुद्धा वेळेला महत्व दिलंय. म्हणूनच वेळ महत्वाची आहे खेळाडू मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलं जाते. चेंडूला मिड विकेटच्या रिजन मध्ये डीपवरनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने येतो. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन कार्ड. प्रणय हा सेकंड गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आणला गेलाय. यशवंत स्मृती रानाळ या संघाकडनं. रानाळ या संघाचं नाव विचार करायचं झालं तर टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. परंतु ज्या पद्धतीने खेळ आकारला जाईल त्याकडे मात्र परिपूर्ण भर असणार आहे. कारण की आमराई संघासारख्याला सुद्धा आपण कमी लेखू शकत नाही आहे. कारण की या संघाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे. आपल्या गावाकरिता एक गाव एक फॉर्मॅटमधनं खूप चांगल्या पद्धतीने वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करत असताना हा संघ आपण बघताय. आतापर्यंत 9 धावा स्कोर काढाव्या लागल्यात. पहिल्या षटकामध्ये ॲक्युरेट 7 धावा लागल्या होत्या आणि सेकंड स्पेलमध्ये प्रणयाला आणलाय. सुरुवातीचा पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि आतापर्यंत 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बघा ॲक्युरेट लाईन आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल ची सिग्नल. 9 धावा या स्कोर कार्डवर. 3 षटकांचा सामना. मी म्हटलं होतं या अगोदर की जवळजवळ प्रथमतः फलंदाजी करत असताना तुम्हाला 25 ते 30 धावेपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून या मैदानावर. कारण की आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. कारण की जसजसा चेंडू मात्र वरनं ट्रॅव्हल होतोय तिथे जाग्यावर मात्र चेंडू जात असताना आउटफील्डच्या माध्यमातून ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन कार्ड, 10 धावा. यंदाच्या हंगामध्ये मी मात्र समालोचन करत होतो खेरपाड्याच्या मैदानावर. तिथे 3 षटकांमध्ये मात्र 14 ते 16 धावा या डिपेंड केल्या होत्या. खूप चांगल्या पद्धतीने तो सामना आतापर्यंत बेस्ट बघायला मिळाला डिपेंडच्या माध्यमातून. अजून धावा किती लागतात हे महत्वाचं नाही. त्या धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र करायला पाहिजे. एक धाव ड्राईव्ह केला जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आणि एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन कार्ड. निल्सन आकडा 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 हा विषम संख्या टेनिस क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशुभ आकडा संबोधला जातो. फटका हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होत असताना एक धाव कंप्लीट केली गेली. एकच धावेवर समाधान आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड, 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. आता आपण बघू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी आमराई हा संघ जाऊन पोहोचलाय 6च्या सरासरीने 12 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा आणि प्रणय याने या षटकामध्ये दिल्यात 5 धावा. अर्थातच इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे आणि आतापर्यंत आपण बघू शकता स्कोर कार्ड 12 धावेंवर मात्र स्थित होत असताना आपण बघताय. खूप चांगल्या पद्धतीने पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून वैभव याच्या माध्यमातून आपण बघितली. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अधिक विकेट हॅट्रिक जर कोणी घेतली असेल तर ऑस्ट्रेलियन संघाचा गोलंदाज ॲलेट कॅरी याच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक जी आपण बघितली सन 2 ऑगस्ट 1879 रोजी मात्र हा कारनामा त्यांनी करून दाखवला होता. ऑन साइडला पॅडलाईनला चेंडू आदळला जातोय. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम, परंतु थोडंसं स्लॉपी व खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. कारण की योग्य त्या पोझिशन मध्ये आला होता परंतु बघायचं झालं तर बॉडी लँग्वेज आणि त्यानंतर हँड आय कोऑर्डिनेशन डाळमळीत झालं आणि तिथे आपण बघू शकताय एक धाव ही पळून काढली जाते. एकेरी धावेनेशी धावफलक 13 अंकांवर. आई गावदेवी आमराई संघाला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील
कारण की आतापर्यंत सुरुवातीचे फलंदाज हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर इथून मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने फलंदाजी आकारावी लागेल. ड्राईव्ह केले जाते ऑन साईडला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनेशी थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुनसे घट भरताय. त्या पद्धतीने एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल आणि एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धाबा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साईडला प्रॉपरली मिडल झालाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. टेम्परामेंट थोडस कमी पडलं आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय वाईडिश काउ कॉर्नर रिजन मध्ये आणि फलंदाज बाद. यावेळेस मनोज याच्या खेळीला पूर्णविराम. स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच गुणलेखक यांनी मात्र आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या आहेत. तर दिनेश भोईर यांना पण बघताय की 20 धावा आतापर्यंत लोएस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये आपण बघितला आहे. पाडलाईनला चेंडू आदळला जातो. एक धाव लेग बाईटच्या रूपाने मात्र स्कोर कार्डवर जॉईंट होतील. एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा. पीसीसी 5 पायरी हा संघ उपस्थित झालाय, तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर अर्णाला हा संघ जर उपस्थित झाला असेल तर त्यांनी सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एक एक धावेनेशी धावफलक हलतं ठेवलं जात आहे आणि त्याने मात्र जास्त फरक पडणार नाही या रनाळ या संघाला, कारण की फलंदाजी स्ट्रॉंग आहे माहिती आहे. परंतु इथे जर अजून सुद्धा बघायचं झालं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातील. या शेवटच्या अंतिम चेंडूवर प्रयत्न करायला पाहिजेत. बघायचं आहे उलटा चेंडू आहे ऑन साईडला, वळवलं जाते चेंडूला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अर्थातच एक इनिंग ही समाप्त होत आहे. आतापर्यंत 20 धावा हा लोएस्ट स्कोर होता या स्पर्धेच्या माध्यमातून, तर आता मात्र तो लोएस्ट स्कोर आपण बघू शकता 17 धावा आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 18 धावेंचं. या सामन्याला जिंकण्याकरिता बनवायच्या आहेत यशवंत स्मृती रानाळ या संघाला 18 धावेंचं लक्ष, 18 चेंडूगणे. थोडासा लो स्कोर गेम आहे, परंतु या अगोदर सुद्धा या धावा आपण बघितल्या. 25 धाव्यांचं लक्ष असताना त्या धावा डिपेंड केल्या चिंबीपाडा या संघाने. तर इथून मात्र आई गावदेवी आमराई या संघाची गोलंदाजी कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष असणार आहे. रावत्याचा पडा जर आपण उपस्थित झाले असेल तर आपण सुद्धा रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. गजेश्वर चेणा संघ आणि रावत्याचा पडा ॲक्युरेट टाइम निघून गेलाय तरी सुद्धा संघ अजून सुद्धा दाखल झाले नाहीत आणि कुठेतरी थोडीशी खंत आहे. कृपया करून आपण या पद्धतीने जर खेळाडूवृत्ती दाखवणार तर नक्कीच पुढील स्पर्धेकरिता मात्र तुम्हाला सुद्धा आयोजन करायचं आहे आणि तेव्हा जेव्हा तुमच्यावर मात्र ही वेळ येईल ना तेव्हा मात्र काय खंत आहे ते तुम्हाला मात्र समजणार आहे. गजेश्वर चेना आणि रावत्याचा पडा, चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर आपण या आई गावदेवी अंजूर आणि त्यानंतर आई गावदेवी पालिवली हे दोन संघ सुद्धा उपस्थित झाले असेल तर आपण सुद्धा रावतेचा पाडा संघ उपस्थित झाला असेल तर आपण सुद्धा या विशाल रावते अँड ऑल कंपनी चला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हे साई गावदेवी पालिवली संघ सुद्धा उपस्थित आहे आणि त्याने सुद्धा मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. विनंती आहे कारण की कुठला संघ आलाय हे मात्र रिपोर्ट करणं खूप गरजेची गोष्ट आहे जेणेकरून आयोजकांना माहिती पडेल. यस मनीष खडक या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम मनीष, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि कालचा दिवस श्री साई रावतेचा पाडा
या संघाने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. चला गजेश्वर चेना रावताचा पाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. गजेश्वर चेना संघाला विनंती करेन की आपण उपस्थित राहा. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. त्यानंतर पाचपायरी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आई गावदेवी माफ करा, अर्णाला संघाचा कर्णधार जर उपस्थित झाला असेल तर आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. आदरणीय सन्माननीय श्री प्रदीप बळीरामजी पाटील पप्पू शेट या ठिकाणी उपस्थित झालं तर त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. गुड व्यक्तिमत्व आणि त्याचकडनं आपण बघू शकता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरिता. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही मात्र त्यांच्याकडनं सौजन्य झाले. तर त्यांना विनंती करेन असे गोड व्यक्तिमत्व प्रदीप बलरामजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. पप्पू शेट यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि पहिल्याच चेंडूवर आपण बघू शकता गडी बाद झालाय. शुभम याच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. म्हणून मी म्हटलं होतं की 18 चेंडूंमध्ये 18 धाव्यांचं लक्ष आहे. आणि हे मैदान जे असं आहे ना की ते मात्र तुम्ही 18 चेंडूंमध्ये 18 धावा सुद्धा डिपेंड करू शकता. त्याकरिता गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. पुलर लेनची डिलिव्हरी जो हाताळेल तो चांगल्या पद्धतीने गोलंदाज या मैदानावर बघायला मिळणार आहे. ऑन साईडला बोलावलं जाते. पुन्हा एकदा सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता, परंतु दैव देतं आणि कर्म नेतं या पद्धतीचं चित्र बघायला मिळालं. देवाने पुन्हा एकदा संधी दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाही आणि ते सोप्पा जेल धरतीला दान. जेल सोडली की मॅच सोडली हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजणार आहे. कारण की या अगोदर जो सामना झाला खारबाव संघ एका धावेनिशी पराभूत झालाय. म्हणून क्रिकेटमध्ये एक एक धाव ही किती महत्वपूर्ण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना जेल सुट्टा आणि त्यानंतर एक धाव ही बॅटने खेळली जाते. आदित्याच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर. सुंदर टप्पा पडल्यानंतर ॲक्युरेट लाईनने चेंडू निघून जातो यष्टी रक्षकांच्या हातकडण्यामध्ये आणि चेंडू निघून जातो डॉट बॉल. पहिलं षटक कशा पद्धतीने पडतंय मितेशाचं यावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे. कारण की पॉवर प्लेचं हे षटक आहे. आता मात्र दोनच क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. तर फलंदाजाला इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत. परंतु ते प्रयत्न बघायला मिळतील कशा पद्धतीने. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका बसलाय. उमेशा झेलखाली येतोय आणि फलंदाज बाद होईल. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. आणि ते आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेलकम बॅक. आतापर्यंत इक्वेशन झाले. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि एक धाव स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. रावताचा पाडा या ठिकाणी उपस्थित झाला. श्री साई रावताचा पाडा संघ मनीष याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. चला गजेश्वर चेना या संघाला विनंती आहे. चला आपला कर्णधार लवकरात लवकर या. टू डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा आहे, चांगली लाईन आणि तिथून चेंडू पुन्हा एकदा निघून जाते डॉट बॉल. अर्थातच धाव फलक जागेवरती रेड सिग्नल हे धाव संख्येवर लागलं गेलंय. 1 या अंकांवर स्कोर कार्ड. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेट जरतरचा खेळ आहे आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा आव्हाने मोठं लागलंय नो डाऊट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मितेश टॅप केलं जातं या चेंडूला. चेंडू निघून येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. उमेश तैनात आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल. अर्थातच सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग झालाय कारण की या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. अर्थातच जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावेंचं इक्वेशन. जी सरासरी 6ची होती ती सरासरी आता मात्र 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. थोडासा विचार विनिमय करावा लागेल कारण की शुभम डकवर बाद झाला. त्यानंतर कुणाला आपण बघू शकता डकवर बाद झाले आणि आतापर्यंत आदित्य आहे मैदानाच्या आतमध्ये आणि प्रणय हा मात्र आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आहे. काय घडेल काय बिघडेल घेऊया एक सुंदर असं सॉंग या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यानंतर लाईव्ह ऍक्शन कडे वळणार आहोत. धन्यवाद.
सहकार्य करा. प्रत्येक चेंडू कणिक आपण जवळ येऊ नका ही विनंती आहे. आतापर्यंत धाव फलक आहे दोन्ही अंकांवर जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आपण बघू शकतात. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावेंचं लक्ष हे समोर आहे. खूप चांगल्या पद्धतीने येणारे चेंडू 12 चेंडूंमध्ये 16 धावेंचं इक्वेशन हे समोर आपण बघू शकता. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी दर्जाचं युट्यूब प्रक्षेपण जीटीसी आज मोठमोठ्या स्पर्धा भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये, ठाणे ग्रामीण क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जीटीसी लाईव्ह आपण बघताय ज्याचे प्रोप्रायटर जलपेजी भोईर आणि आशिषजी भोईर याला आपण बघताय. डिजिटल स्कोरेजच्या माध्यमातून संकेत गुरव यांना आपण बघतायत आणि मुख्य कॅमेरामॅन आमचे अक्षयजी कडू खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 12 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढे जाऊन क्लास करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल घेण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा दौडून आली होती. जर हा झेल घेतला गेला असता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला बघायला मिळाला असता. आतापर्यंत स्ट्रगल करतायत थोडस फलंदाज यशवंत स्मृती राहणार हा संघ, कारण की खेळपट्टीचा थोडासा अभ्यास करण्यामध्ये थोडासा मागे पडतोय. कारण म्हटलं होतं की जास्तीत जास्त खेळपट्टीचा ज्याला अभ्यास असेल, ज्या पद्धतीने मैदानाचा भौगोलिक अभ्यास असेल, नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीचा खेळ हा करू शकताय. म्हणून जिथे जिथे ज्या ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही जाल ना तिथे अर्धा तास लवकर जा, 1 तास लवकर जा, जेणेकरून खेळपट्टी कशी खेळते हे तुम्हाला समजेल. भौगोलिक मैदानाचा अभ्यास करा, कशा पद्धतीने आउटफील्ड आहे आणि तदनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. कारण की ज्या पद्धतीने आपण म्हटलं गेलं ना तर ज्याने मात्र 7 नंबरची जर्सी परिधान केली, भारताचं ज्याने नेतृत्व केलं, कॅप्टन कूल म्हणून संबोधला गेला महेंद्रसिंग धोनी, या सर्व गोष्टींकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलंय. यावेळेस ऑन साइडला फटका प्रॉपरली मिडल झालाय आणि चेंडू यावेळेस निघून गेलाय. दिशा से भटकोंगे तो मिलेंगे फटके, वरना मुन्ना रह जाओगे लटके. चेंडू फरार, 4 धावा, चौकार. पूर्ण दिशा दर्शवत असताना आणि विशाल रावते याचं स्वागत केले जाते चौकारानिशी आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर. चला गजेश्वर चेना आपण जर उपस्थित झाला असेल तर आपण यावेळेस चांगलं क्रिकेट आहे, गुड क्रिकेट. म्हटलं होतं ना ती म्हण आहे की ठेस लागल्याशिवाय अक्कल येत नाही, ते खरं होत असताना जिथे मात्र म्हणायचं झालं तर सिच्युएशनची डिमांड काय आहे तर सिंगल, आणि इथून आपण बघू शकताय तर मोठमोठे फटके मारण्याच्या मोहामध्ये खेळाडू गेले होते आणि तिथे मात्र विकेट गेली. परंतु इथे आपण बघू शकताय सिंगलला प्राधान्य दिलंय, जे बेसिक आहे त्या बेसिकला प्राधान्य दिलंय आणि इथून कमबॅक करण्याचा पुन्हा एकदा मौका असताना यशवंत स्मृती रानाळ हा संघ जाऊन पोहोचलाय 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढील बॉल घेऊन तुषाराला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस आतमध्ये चेंडू वळतोय सुंदर पद्धतीने, चांगली गोलंदाजीचं कृत्यकरण आणि अजून सुद्धा सामन्यामध्ये जान बाकी आहे असंच म्हणावं लागतंय. डोंट गो एनीवेअर बिकॉज ऑफ गेम इज ऑन. सुंदर, खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस आपण बघतोय अँगलने चेंडू आतमध्ये आणलाय. अगोदरचे चेंडू बाहेरच्या दिशेने जात होते. अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं तर बॅकफुटला तयार होते फलंदाज, परंतु हा चेंडू आतमध्ये आणलाय आणि हे व्हॅरिएशन खूप महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तन योग्य त्या पद्धतीने दाखवलंय गोलंदाजच्या माध्यमातून आणि इथे त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय. धावफलक आहे 8 या अंकांवर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. अर्थातच इक्वेशन पुन्हा एकदा आपण बघू शकतात. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये 10 धाब्यांचे इक्वेशन हे समोर आहे.
यावेळेस बाहेरच्या दिशेमध्ये चेंडूचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर रिझन मध्ये एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 9 अंकांवर. थोडस कुठेतरी विचार आणि विनिमय करत असेल डगआउट यशवंत स्मृती रानाळ हा संघ आपण बघतोय, कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी व्हायची होती ती फलंदाजी न होताना आणि आतापर्यंत आपण बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये ढोंडो ढोंडो रे साजना नच बलीये त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पॅड लाईनला चेंडू आदळला जातोय. गुड डिलिव्हरी यावेळेस बाहेरच्या दिशेने. म्हणून मी म्हटलं होतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान फुकले तुषाराने, कारण की इथून जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 9 धाब्यांची गरज. बघा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, म्हणून हे क्रिकेट आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. विनंती आहे. चला गजेश्वर चेना आपण क्विकली या नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता. जेवढा उशीर कराल आयोजक मात्र षटक कमी करतील हे लक्षात घ्या. थोडस सहकार्य करा. श्री साई रावतेचा पाडा संघ उपस्थित आहे. विशाल रावतेला आपण बघताय, मनीष गडेकला बघताय. खूप चांगल्या पद्धतीने कालचा दिवस श्री साई रावतेचा पाडा रनरअप राहिला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्ये आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा. आनंदजी पाटील बालेवलीच्या मैदानावर खूप चांगलं काम कल्पेश घाटाळ्याने केलं. कितन घाटाळ, हार्दिक घाटाळ खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा कालच्या दिवसामध्ये पार पडली आणि त्या कालच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी विशाल रावते याला बॅट देऊन सन्मानित करणारा हा कालचा दिवस आपण बघितला आहे. तर आजच्या दिवसामध्ये आव्हान मात्र वेगळं आहे, कारण की एक गाव एक फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आज श्री साई रावताचा पाडा बघायचा कशा पद्धतीने खेळा करेल आणि गजेश्वर चेना या संघाचं आव्हान मात्र समोर असणार आहे. सहा चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 9 धाब्यांचं इक्वेशन हे समोर आहे. युवराज हा गोलंदाज आपण बघू शकताय. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज ब्रुनाला आपण बघताय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणय आहे आणि सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जान फुकले असंच म्हणावं लागेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 9 धाब्यांचं इक्वेशन. एवढीच खराब लाईन आहे. खराब लाईन दर्शवतायत पंच. नुसती लाईन खराब नाहीये तर नक्कीच नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अशा पद्धतीने मात्र तुम्ही चुक्या करू शकत नाही आहेत, कारण की जिंकण्याकरिता इथून मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 8 धाब्यांचं इक्वेशन हे समोर आहे. आणि थोडासा डगआउट आपण बघू शकता, तर जिथे मात्र बसलेला होता तिथे मात्र उठून राहिलाय, कारण की सामना त्या पद्धतीचा झालाय. म्हणून क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला खूप महत्व आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 8 धाब्यांचं इक्वेशन हे समोर आहे. थोडासा विचार विनिमय केला मनोजाने आणि त्यानंतर युवराज या नवतरुण उभारत्या सिताऱ्याला मात्र गोलंदाजी दिले. इथे मात्र तुम्हाला अनुभवाची गरज होती, परंतु नवतरुण सिताऱ्याकडे गेल्यात. बघायचा हा डिसिजन कितपर्यंत योग्य आहे. फ्रीडचा इशारा ऑन साइडला. चेंडूला इंटू द गॅप पळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धाबेसाठी वळाले आहेत आणि 2 धाबा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा हळूहळू विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना 12 धाबा या स्कोर कार्डवर अजूनही जिंकण्याकरिता. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये 6 धाब्यांचं इक्वेशन हे समोर बघायला मिळत आहे. 5 बॉल्स रिमेनिंग अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल युवराज. नक्कीच युवराजाचं नाव समोर आलं आणि कोण विसरेल. डावकऱ्याचा जो गोलंदाज, डावकऱ्याचा फलंदाज, काय जबरदस्त पद्धतीने अष्टपैलू कामगिरी युवराज सिंग याने केली भारताकरिता. ते बघितलं. यावेळेस ॲक्युरेट लाईन आहे हा आणि ही लेंथ खूप महत्वाची गोष्ट. इथून आपण बघताय चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल
अर्थातच इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होत असताना 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज ही जिंकण्याकरिता. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल, कशा पद्धतीने दोन्ही संघ परस्पर लढा देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळेस आखूड टप्प्याची लेंथ आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका इनटू द गॅप, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. अर्थातच इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज ही जिंकण्याकरिता. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून बघायचं कॅल्क्युलेशन रिक्स घेतली जाईल का आणि ती कॅल्क्युलेशन रिक्स कुठल्या पद्धतीने घेतली जाईल, कारण की खेळाल तर वाचाल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट हे आपल्याला बघायला मिळतंय. 3 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. अजून सुद्धा आपण बघू शकताय तर सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे, कारण की कुठला संघ जिंकेल हे सांगू शकत नाही. या अगोदर एका चेंडूवर आपण बघितलं 5 धावेंची गरज असताना ऑन साइडला मात्र तो चेंडू खेळला गेला होता रविशच्या माध्यमातून, परंतु तिथे मात्र चमकार गेला आणि एका धावेने जी खारबावा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. म्हणून मोठमोठ्या संघांना आता मात्र छोट्या संघाने मात्र हरवायला सुरुवात केली आणि क्रिकेटचा स्तर उंचावला गेलाय नो डाऊट ऑन साइडला. परंतु यावेळेस प्रोटेक्शन घेतलं गेलंय. एक धावच आणि मात्र फंबल, चुकीला माफी नाही हे आपण सातत्याने ऐकलंय आणि ते एकेरीला दुहेरीमध्ये परिवर्तित केलं गेलंय. भाग मिल्का भाग कॉपीबुक स्टाईलने या 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत आणि इथून जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू 2 आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावेंची गरज आहे. ना मुन्ना ना, या पद्धतीच्या चुक्या तुम्ही करू शकत नाही, खास करून फिल्डिंग मध्ये. आणि इथे मात्र आपण बघू शकतात ऑक्सिजन लेवल आणि त्यानंतर व्हेंटिलेटरवर हा सामना जात असताना, कारण की इथून इक्वेशन आहे. येणारे चेंडू 2 आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावेंची गरज आहे. नक्कीच वातावरणामध्ये आपण बघू शकतात गरमपणा, गरमी मैदानाच्या आतमध्ये आणि क्रिकेटच्या माध्यमातून ही गरमी आपल्याला बघायला मिळते, कारण की सिच्युएशन आहे टाईट आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करतायत फाईट. सिच्युएशन नुसार खेळ आणि ते बघायचं झालं तर ज्या पद्धतीने आपण बघतोय आतापर्यंत व्हेंटिलेटरवर हा सामना आहे नो डाऊट. 2 चेंडू आहे, 2 चेंडूंमध्ये 2 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस ऑन साइडला हा झेल महत्वपूर्ण, क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी आणि पुन्हा एकदा आपण बघू शकता व्हेंटिलेटर अप डाऊन होत असताना आणखी एक फलंदाज बाद. म्हणून क्रिकेटमध्ये बघा कॅल्क्युलेशन आणि कंट्रोल या 2 गोष्टी किती महत्वपूर्ण असतात. इथे मात्र हलक्याशा हाताने जरी खेळून काढलं असतं ना तरी सुद्धा 2 धावा आल्या असत्या. त्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे कॅल्क्युलेशन डाळमळीत आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये गडी बाद झालाय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी बघायला मिळत आहे. आणखी एक सामना शेवटच्या षटकामध्ये जात असताना 1 चेंडू आहे आणि जिंकण्याकरिता 2 धावेंची गरज. लक्षात असू द्या कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याकरिता तुम्हाला या 2 धावा काढाव्याच लागतील. चला प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा टाळ्यांचा गजर करायचा आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. 1 चेंडू आहे, 2 धावेंची गरज आहे. हृदयाची स्पंदने वाढली आहेत, हाताची नख कुरतडली गेली आहेत. जे प्रेक्षक वर्ग मात्र बसलेले होते ते मात्र उठून या सामन्याकडे बघतायत आणि डगआउट मध्ये नक्कीच ब्लड प्रेशर वाढलं गेलंय असंच म्हणावं लागेल. 1 चेंडू आहे आणि 2 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑन साइडला. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये फसला. क्षेत्ररक्षक तैनात, ॲक्युरसी राखली जाते. क्या बात है यार, छोट्या संघाने मोठ्या संघाला पराभूत केले. सुपर गोलंदाजी युवराजाने करून दाखवले की हम भी किसी से कम नहीं. वर्ल्ड मॅच